माझा व्यवसाय बुडाला आणि माझ्या मित्राने कर्जाच्या बदल्यात माझ्या बायकोसोबत एक रात्र झोपण्याची मागणी केली. मी एका रात्रीसाठी माझ्या बायकोला या गोष्टीसाठी तयार केलं आणि मी त्यांच्या शेजारच्या खोलीत लपून बसलो. काही वेळानंतर मी त्यांच्या खोलीमध्ये डोकावून बघितलं. जेव्हा माझ्या मित्राने माझ्या बायकोला पकडलं तर माझ्या कपाळावर घामच फुटला, कारण माझी बायको तर तुम्हाला माहिती आहे का की पुरुषासाठी सर्वात अवघड काम काय आहे? पुरुषासाठी सगळ्यात अवघड काम म्हणजे आपल्याच बायकोचा सौदा करणे. आणि हा सौदा करण्यासाठी मी खूप मजबूर झालो होतो. माझ्यासमोरच माझी बायको काळ्या रंगाच्या सिल्क साडीमध्ये खूप सुंदर दिसत होती. तिचे सुंदर मोकळी लांब सडक केस, तिचा गोरा रंग आणि सुंदर डोळे नेहमी लक्ष हरवून घेत असत. पण तिचा हा आजचा शृंगार दुसरा कोणासाठी तरी होता. आणि शोकांतिका ही होती की मला हे सर्व माहिती होतं. मी स्वतःला या गोष्टीची परवानगी दिली होती. मी तिच्या सौंदर्याकडे एक नजर टाकली आणि माझी मान खाली घातली. त्यावेळी माझ्या हृदयावर काय बेतली असेल हे माझ्यापेक्षा इतर कोणालाच माहिती नव्हतं. बाहेर माझ्या मित्राची गाडी उभी होती. त्यानंतर ड्रायव्हर माझ्या बायकोची वाट बघत होता, म्हणजे तो तिला हॉटेलच्या रूमपर्यंत पोहोचवेल. आजची रात्र माझ्यासाठी काळोखाची रात्र होती. पण सकाळचा प्रकाश हा मला सगळ्या कर्जातून मुक्त करणारा होता. ही काळोखाची रात्र संपणारी नव्हती. माझी बेचैन अवस्था आणखीनच वाढत चालली होती. माझ्या डोळ्यासमोर फक्त माझ्या बायकोचा चेहरा होता. मला माझ्या मित्राचं खोडकर हास्य ऐकू येत होतं. माझ्या कानात माझ्या बायकोची रडण्याची गुणगुण ऐकू येत होती. माझ्यासाठी ही खूप अवघड गोष्ट होती की मी माझ्या बायकोला दुसऱ्या पुरुषांसोबत सहन करू. मी घराच्या बाहेर पडलो आणि डायरेक्ट हॉटेलच्या दिशेने गेलो, जिथे माझी बायको होती. माझी परिस्थिती आणखीन आज खराब होत चालली होती. माझ्या डोळ्यात जसं काय रक्त उतरलेलं होतं. मला असं वाटत होतं की आता माझ्या मित्राला फोन करून त्याला ठार करावं. कर्जदार तर मी अगोदरच होतो. मी हॉटेलवर पोहोचलो आणि रिसेप्शनवर असलेल्या माणसाला नाव सांगितलं आणि त्याला विचारलं की ते कुठल्या रूम नंबरमध्ये आहेत. तर तो विचित्र प्रकारे हसून म्हणाला, स्पेशल रूम बुक केली आहे आणि हे देखील सांगितलं आहे की त्यांना कोणीही डिस्टर्ब करू नये. माझ्या मित्राच्या ड्रायव्हरने काही ॲडव्हान्स पैसे मला देऊन गेला होता. मी त्यांना म्हणालो, मला त्याच रूमच्या शेजारी असणारी रूम हवी आहे. त्यासाठी माझी चिंता एवढ्या उंचीवर होती की कदाचित माझ्या वेदना व्यक्त करण्यासाठी शब्दच नव्हते. आणि मी त्यांच्या शेजारी असलेल्या गॅलरीमध्ये होतो. फक्त मध्ये एक भिंत होती. मी त्या भिंतीवरून उडी मारून पलीकडे गेलो आणि माझ्या मित्राच्या स्पेशल रूमच्या गॅलरीमध्ये पोहोचलो. माझ्या खिशात यावेळी चाकू होता आणि मी ठरवलं होतं की आज मी त्याला सोडणार नाही. मग त्याचा परिणाम काहीही होऊ दे. जसा दरवाजा उघडून पडदा बाजूला केला तर समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या हातातील चाकू जमिनीवर गळून पडला होता, कारण माझी बायको आणि माझा मित्र तर आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये बसलो होतो. माझ्यासमोर असलेल्या गोल टेबलवर वेगवेगळ्या प्रकारचे बर्गर होते आणि माझा मित्र म्हणत होता की तू चांगला विचार कर, तुझ्यावर काहीच बळजबरी नाही. तुला वेळ हवा आहे तर घेऊ शकतोस, पण फक्त आजची रात्र. यापेक्षा जास्त वेळ मी तुला देऊ शकत नाही. कदाचित त्याच्यासाठी हे बोलणं सोपं होतं, पण माझ्यासाठी हे ऐकणं अजिबात सोपं गोष्टी नव्हती. पण मी त्यावेळी कर्जात बुडालेलो होतो आणि एवढा कर्जदार होतो की माझ्या बायकोबद्दल असं बोलणं ऐकून घेत होतो. मला असं शांत बसलेला पाहून माझा मित्र म्हणाला, तू खरं तर खाऊन घे, याचे पैसे मी घेणार नाही. असं म्हणून तो हसू लागला आणि म्हणाला, तू या गोष्टीबद्दल जरा जास्तच विचार करत आहे. तिथे ही सामान्य गोष्ट आहे. तुला विश्वास बसणार नाही, पण माझे पार्टनर स्वतः आपल्या बायकांना हॉटेलच्या रूममध्ये पाठवतात. करोडो रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट पेपर एका रात्रीत साईन केला जातो. तू सुद्धा मालक होशील. मी दोन्ही हातांच्या मुठ्या आवरत त्याची ती वायफळ बडबड ऐकत होतो. मला एवढेच माहिती होतं की लाचारी आणि गरिबी माणसाला समोरचे रंग दाखवतात. समोर बसलेला माझा मित्र खूप चवीने बर्गर खात होता. मला आठवलं, मी गर्वाने हे देखील म्हणत होतो की ज्या पुरुषाला प्रतिष्ठान आहे त्याला पुरुष बनण्याचे देखील काही हक्क नाही. आणि आज मी जे माझ्या बायकोबद्दल ऐकत होतो ते मृत्यूपेक्षाही कमी नव्हतं. तुम्ही अशा बऱ्याच स्त्रिया बघितल्या असतील ज्या मजबुरीमध्ये स्वतःला दुसऱ्यांना विकतात, पण मी कदाचित असा पहिला पुरुष असेल जो मजबुरीमध्ये स्वतःच्या बायकोला एका रात्रीसाठी विकण्याचा सौदा करत होतो. ती बायको जी नेहमी देवाच्या पूजेत व्यस्त असायची, आजपर्यंत माझ्याशिवाय तिला कोणी स्पर्श देखील केला नाही. तिला कोणी बघितलं देखील नव्हतं. माझ्या डोळ्यातून दुःखाचे अश्रू वाहत होते.
मी माझ्या पवित्र बायकोचा सौदा करण्यासाठी निघालो होतो. नाही, मला हे सर्व काही मान्य नाही. माझ्या हृदयातील बोलणं तोंडावर आलं होतं. माझ्या मित्राचा बर्गर हातात होता. तो हातातच राहिला. एका क्षणासाठी त्याने माझ्याकडे बघितलं आणि म्हणाला की काही प्रॉब्लेम नाही, मग माझे 70 लाख रुपये येतील. माझ्या मित्राचे असे वागणे पाहून माझ्या डोळ्यातील पाणी गालावर आले होते. खरं तर मी एक कमजोर माणूस अजिबात नव्हतो. खूप मजबूत हृदयाचा होतो, पण आज पूर्णपणे तुटला होतो. मग माझ्या मित्राला म्हणालो, मला थोडासा वेळ दे. एवढ्या पैशाची तडजोड मी एका रात्रीत करू शकत नाही. तो म्हणाला, मी यापेक्षा जास्त वेळ तुला देऊ शकत नाही. माझ्याजवळ फक्त आजची रात्र आहे. तर तू माझी गोष्ट मान्य कर, नाही तर पैशाची तडजोड कर. असं म्हणून तो निघून गेला. बाहेर वातावरण थंड होते, तरी देखील मला गुदमरल्यासारखं वाटत होतं. माहीत नाही मी माझ्या घरी कसा पोहोचलो. रात्रीचा 1 वाजला होता. मी दरवाजाजवळची बेल वाजवली तर लगेच रुचिकाचा आवाज आला. मी म्हणालो, मी आहे, दरवाजा उघड. तिने पटकन दार उघडलं आणि मला बघून म्हणू लागली की तुम्ही कुठे गेला होता? मी किती वेळ तुमची वाट बघत होती. मी तिला काय उत्तर देणार होतो? मी कुठून आलो? मी काहीच उत्तर दिलं नाही आणि माझ्या रूमकडे जाऊ लागलो. रुचिका माझ्या जवळ आली आणि मला म्हणू लागली, विक्रम, तू उत्तर दिलं नाहीस. मी म्हणालो, माझं डोकं खूप दुखत आहे. ती म्हणाली, मी तुझ्यासाठी जेवण गरम करते. मी नकार देतच मान हलवली आणि म्हणालो की मी जेवण करून आलो आहे. अर्थात तिथे जेवणासाठी सगळं काही होतं, पण माझी भूक माझ्या मित्राचं बोलणं ऐकून मरून गेली होती. रुचिका माझ्या जवळ आली आणि म्हणाली, विक्रम, खोटं का बोलत आहेस? मला माहिती आहे तू काहीच खाल्लं नाही. मी तुझीच वाट बघत होते. आपण दोघेही जेवण करू. रुचिकाची हेच गोष्ट मला खूप आवडत होती. ते माझ्या डोळ्यात बघून माझ्या मनातली गोष्ट सांगत होते. कदाचित नवरा बायकोचं असंच नातं असतं. तिथे शब्दांची गरज पडत नाही. शेवटी ती जेवण गरम करून घेऊन आली. जेवणात तरी काय होतं? खाण्याच्या नावावर फक्त हिरवी मिरची आणि कांद्याची चटणी आणि सुक्या चपात्या होत्या. एक नजर जेवणावर आणि दुसरी नजर माझ्या निष्ठावंत बायकोवर टाकली, जिने प्रत्येक कठीण परिस्थितीत मला साथ दिली होती. कधीच माझ्याजवळ तक्रार केली नाही की तुम्ही माझ्यासाठी काय केलं आहे. मी रुचिकाच्या चेहऱ्याकडे बघू लागलो. मला गप्प बसलेले पाहून घास माझ्या तोंडात घातला आणि म्हणाली की जेवण करा आणि काळजी करू नका. तिने विचारलं, तुमचा मित्र काय म्हणाला? तो तुम्हाला मदत करायला तयार आहे का? माझ्या मित्राजवळ जाण्यापूर्वी मी रुचिकाला सांगून गेलो होतो की माझ्या मित्राने मला बोलवलं आहे आणि तो म्हणत होता की मला मदत करायला तयार आहे. तेव्हा देवाजवळ प्रार्थना कर की सर्व काही ठीक होईल. पण जी अट माझ्या मित्राने ठेवली होती ती मी पूर्ण करू शकत नव्हतो. मी नकार देतच मान हलवली आणि म्हणालो की नाही, तो मदत करायला तयार नाही. माझं बोलणं ऐकून रुचिकाचा चेहरा देखील पडला होता, तरी देखील तिने मला दिलासा दिला. मी म्हणालो, तो उद्याच मला पैसे मागत आहे. मी त्याला पैसे कुठून देणार? रुचिका म्हणाली, त्याच्याजवळ जाऊन थोडासा वेळ मागून घ्या. माझ्याजवळ जे काही होतं ते सगळं मी विकलं आहे. आता माझ्याजवळ विकण्यासाठी देखील काहीच नाही. तिचं बोलणं ऐकून माझ्या हृदयाची धडधड वाढली होती. मला माझ्या मित्राचं बोलणं आठवलं. तो म्हणाला होता की त्याच्याजवळ एवढी सुंदर बायको असताना त्याला अजून दुसरं काय हवं आहे. तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठवून दिलं तर तुझं कर्ज देखील उतरेल आणि तू कर्जमुक्त होशील. मला माझ्या मित्राच्या तोंडून हे बोलणं ऐकून खूप वाईट वाटलं. मी त्याला म्हणालो, तू शुद्धीत तर आहेस ना? तू हे काय म्हणत आहेस? तो म्हणाला, मी एकदम शुद्धीवर आहे. मी म्हणालो, तू माझ्या बायकोला कुठे बघितलं होतं? माझ्या बोलण्यावर तो स्पष्टपणे हसला आणि म्हणाला, बघणाऱ्यांना फक्त नजर हवी असते. समोरचा व्यक्ती कितीही सात पडदा अडकू दे, तू फक्त फळे खा, झाड मोजत बसू नकोस. मी तुझ्या बायकोला कुठे बघितलं होतं आणि कसं बघितलं होतं ही गोष्ट सोडून दे. जर तुला सौदा मंजूर असेल तर पुढच्या पार्टीशी बोलतो. काही रात्री तुझ्या बायकोने माझ्या मर्जीनुसार घालवला तर तुझं कर्ज संपेल. तसे मी तुझ्या पत्नीच्या शरीराचा उपभोग घेईल, तसा तू मालामाल होशील. तो निर्लज्ज होऊन म्हणत होता. जर मी कर्जबाजारी नसतो तर नक्कीच त्याची कॉलर पकडून त्याला मारून टाकलं असतं. कर्जदार लोकांची दुसऱ्याच्या नजरेत अजिबात किंमत नसते. रात्री हाच विचार करत असताना माहीत नाही मला कधी झोप लागली. सकाळ होताच कोणीतरी आमचा दार जोराने वाजवू लागलं आणि मी आणि रुचिका एकदम उठलो. आम्ही पटकन रूमच्या बाहेर आलो तर समोर गेटमध्ये माझा मित्र पोलिसांच्या गाडीसोबत उभा होता. तो मला अटक करण्यासाठी आला होता. माझा मित्र पोलिसांना म्हणाला की या माणसाकडून मला पैसे घ्यायचे आहेत,
पण तो या गोष्टीसाठी नकार देत आहे. त्याच्याजवळ मला देण्यासाठी एक फुटकी कवडी देखील नाही. म्हणून याला अटक करा, जेलमध्ये टाका. तो ऑफिसर मला अटक करणार त्या अगोदरच रुचिका पुढे येऊन म्हणाली, कृपा करून माझ्या नवऱ्याला घेऊन जाऊ नका. आम्हाला थोडीशी सवलत द्या. आम्ही तुमचे सगळे पैसे देऊन टाकू. ते ऐकून माझा मित्र हसत म्हणाला, मी तर हे सगळं खूप सोपं केलं आहे, पण तुझ्याच नवऱ्याला हे ते मान्य नाही. तो कर्ज चुकवण्याच्या बिलकुल लायक नाही. त्याच्याजवळ तर काहीच नाही. मी त्याला वेळ कसं काय देऊ? तुम्हीच सांगा. काय तुम्ही माझं कर्ज उतरवू शकता का? रुचिका म्हणू लागली की मी लोकांचे कपडे शिवून देते. मी प्रत्येक महिन्याला तुम्हाला होता होईल तेवढी रक्कम देईल. ते बोलणे ऐकून माझा मित्र रागातच म्हणाला, तुझ्या नवऱ्याला मला 70 लाख रुपये द्यायचे आहेत, 70,000 नाही. नंतर पोलिसांना म्हणाला की याला पकडून जेलमध्ये टाका. रुचिका पुढे आली आणि माझ्या मित्राला विनंती करू लागली की कृपा करून माझ्या नवऱ्याला अटक करू नका. माझा मित्र म्हणाला, ठीक आहे, तुझ्या नवऱ्याने जर अट कबूल केली तर त्याला सोडून देईल. मी म्हणालो, तुला काहीच माहीत नाही रुचिका, तू आतमध्ये जा. पण कदाचित रुचिकाला मला अटक केलेला सहन होत नव्हतं. ते पुन्हा माझ्या मित्राला म्हणू लागले, चौधरी साहेब, मी विक्रमला तयार करेल. तो तुमची अट नक्की पूर्ण करेल. कृपा करून त्यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाऊ नका. माझ्या मित्रांनी पोलिसांना इशारा केला तर ते परत जीपमध्ये जाऊन बसले. माझा मित्र म्हणाला की आपण आतमध्ये बसून बोलूयात. असं म्हणून तो घराच्या आतमध्ये आला आणि त्याच्या मागे मी आणि रुचिका आलो. पण यावेळी माझा मित्र माझ्याशिवाय रुचिकाशी बोलला की तुम्ही सांगा, विक्रमला काय करायचं आहे? माझ्या मित्र रुचिकाला डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळत होता. मग तो म्हणाला, विक्रमने तुम्हाला काही सांगितलं नाही का? मी काय सांगितलं आहे ते? रुचिकाने मान हलवतच नकार दिला. माझा मित्र म्हणाला, तुम्ही जर मनावर घेतलं तर तुमच्या नवऱ्याचे कर्ज मिटू शकते. मी म्हणालो, माझी बायको असं काही करणार नाही. तू आता इथून जा आणि तुला जे करायचं आहे ते कर. मला पोलीस पकडून घेऊन जाऊ देत, नाही तर फासावर चढू देत. माझं बोलणं ऐकून रुचिका रडू लागली आणि म्हणाली की तुम्ही आहे तर मी आहे. मला त्यांना विचारू द्या, नेमकं काय काम आहे ते. मी तिला म्हणालो, तुला माहीत नाही हा माणूस काय म्हणत आहे ते. ते काम मी तुझ्याकडून कधीच करून घेऊ शकत नाही. मी कधीच तुम्हाला तुरुंगाची आड बघू शकत नाही. तेवढ्यात माझ्या मित्राने रुचिकाला आपली अट सांगितली. ते ऐकून रुचिका माझ्या मित्राकडे डोळे मोठे करून बघू लागली. त्यानंतर तिने माझ्याकडे बघितल्यानंतर रुचिका पाहतच दुसऱ्या रूममध्ये निघून गेली. माझा मित्र म्हणाला की जर माझ्या बायकोला ही अट मान्य असेल तर मला लवकर सांग, नाहीतर मी पोलिसांना बोलवीन. असं म्हणून तो घराच्या बाहेर निघून गेला. 2 तास झाले तरी रुचिका रूमच्या बाहेर आली नाही. त्यानंतर ती जेव्हा बाहेर आली तेव्हा ती म्हणाली की तुम्ही तुमच्या मित्राला हो म्हणून सांगा. मी आश्चर्याने तिच्याकडे बघितलं. मला रुचिकाकडून अशा उत्तराची अजिबात अपेक्षा नव्हती. मी तिला म्हणालो, रुचिका, मी हे अजिबात करू शकत नाही. तू आता माझी परीक्षा घेऊ नकोस. त्यावर ती म्हणाली, मी तुम्हाला जेलमध्ये बघू शकत नाही आणि तुम्हाला काय वाटतं, तुम्ही जेलमध्ये गेल्यावर माझं काय होईल? तसेही मी या घरात सुरक्षित राहणार आहे का? मला तिचं बोलणं ठीक वाटलं. मी जर जेलमध्ये गेलो असतो तर माझ्या पाठीमागे तिच्यासोबत काही पण होऊ शकलं असतं. ती कसं काय स्वतःला वाचू शकणार होती? तरी देखील हे सर्व करण्यास माझं मन तयार नव्हतं. मी कसं माझ्या बायकोला दलदलमध्ये ढकलणार होतो? माझ्या प्रतिष्ठेला झोपी लावलं होतं आणि हे एका पुरुषासाठी खूप अवघड गोष्ट होती. मी माझ्या मित्राला फोन करून सांगितलं की मला ही अट मान्य आहे आणि हे ऐकून त्याला खूप आनंद झाला आणि तो म्हणाला की तू योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहेस. दुसऱ्या दिवशी त्याने ड्रायव्हरसोबत एक शाही ड्रेस माझ्या बायकोसाठी पाठवला होता आणि तो ड्रेस घालून तिला एका ड्रायव्हरसोबत एका हॉटेलमध्ये जायचं होतं. माझा विचार बदलला आणि रुचिका गेल्यानंतर मला खूपच अस्वस्थ वाटत होतं. म्हणून मी परत हॉटेलमध्ये पोहोचलो. माझ्या मित्राच्या ड्रायव्हरने काही ॲडव्हान्स पैसे मला दिले होते. मी त्यांच्या शेजारची रूम घेतली आणि गॅलरीतून उडी मारून आतमध्ये डोकावून बघितलं तर माझी शुद्ध सरपली. माझी बायको माझ्या मित्राच्या कुशीत हसून बोलत होती की मला तर वाटत होतं आता आपण दोघे पुन्हा कधीच भेटणार नाही, कारण हा एक खूप निष्ठावंत व्यक्ती आहे. म्हणूनच मला एक समजदार आणि चांगली बायको होण्याचं नाटक करावे लागले, म्हणजे त्याला माझ्यावर संशय येणार नाही. यावर माझा मित्र म्हणाला की बघितलं का माझं डोकं? मी त्याचे सर्व पैसे आणि बायको दोन्ही हडप केलं. त्या मूर्खाला वाटलं की त्याने माझं नुकसान केलं आहे. खरं तर काही नाही. मला आठवू लागलं की माझा मित्र जेव्हा पार्टनरशिप करण्यासाठी आला होता त्यावेळी माझ्याकडे खूप चांगली रक्कम होती. फॅक्टरी त्याची होती पण पैसे मी लावले होते. आम्ही लाखो रुपयांची खरेदी करून
फॅक्टरीच्या गोदामांमध्ये ठेवली होती, म्हणजे लवकरात लवकर आम्हाला लहान मुलांच्या कपड्याचे गारमेंट तयार करून नफा मिळवता येईल. माझ्या मित्रांनी मला मोठे मोठे स्वप्न दाखवली होती. पण एका रात्री मी झोपेत असताना त्याचा फोन आला आणि म्हणाला की विक्रम, फॅक्टरीच्या गोदामाला आग लागली आहे. मी जेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा पूर्ण गोदाम जळून खाक झालं होतं. माझा मित्र रडतच माझ्या जवळ आला आणि म्हणू लागला की सगळा माल राख झाला आहे. माझी तर आता दिवाळीच निघाली होती. सगळा माल तुझ्याच पैशाचा होता, तू आता रस्त्यावर आला आहेस. त्यावेळी माझी परिस्थिती अशी होती की मी बेशुद्ध होऊन खाली पडलो. माझ्या छातीत खूप दुखत होतं आणि जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा रुचिका माझ्या शेजारी बसून रडत होती. ती म्हणाली की मी तुमच्या हॉस्पिटलचे बिल माझे सर्व दागिने विकून भागवले आहे. आता तुम्ही पूर्णपणे ठीक व्हाल. माझी तब्येत जरा बरी झाली होती. तोच माझा मित्र माझ्या घरी मला भेटायसाठी आला आणि म्हणाला की जे तुझे काय आहे त्याच्या व्यतिरिक्त मी 70 लाखांचा माल उधार घेतला होता. आपल्याला समोरच्या पार्टीला ऑर्डर लवकर पूर्ण करता आले असतील, तर आता तो देखील माल जळून खाक झाला आहे. आणि तो माणूस आता पैशांचा तगादात करत होता. मी त्याला म्हणालो, मी एवढी रक्कम कुठून आणू? तर तो म्हणाला, तो विचार आता तूच कर, कारण हे सर्व नुकसान तुझेच आहे. माझा मित्र आणि माझी बायको मिळून मला धोका देत होते, कारण त्यांनी कबूल केलं होतं की आग लागण्यापूर्वी त्यांनी सर्व माल बाहेर काढला होता. जो माल जाळला होता तो खराब होता आणि हे सर्व त्याने मला फसवण्यासाठी केलं होतं. त्यावेळी माझ्याकडे माझा मोबाईल होता. मी त्यांचा व्हिडिओ बनवला आणि डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये गेलो. पोलिसांना तो व्हिडिओ दाखवला. व्हिडिओ पाहून या सर्व गोष्टींची खात्री करून घेतली आणि माझा मित्र आणि माझ्या जीवापेक्षा प्रेम करणाऱ्या बायकोला अटक केली. तर मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.